आज आपण MSCIT ला ऑब्जेक्टिव्ह कशा प्रकारे प्रश्न येत असतात आणि त्याच प्रश्नाच्या आधारे आपण इथं डेमो म्हणून एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न घेणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि आता जे एक्झाम वगैरे देतील त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी पवन कटकेलवार आणि तुम्ही पाहतात पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड हा यूट्यूब चॅनल. जर चॅनलवर नवीन आलात तर सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. तर बघा प्रश्न काय आहे, संगणक प्रणालीमध्ये संख्या अक्षरे, ठीक आहे, संख्या अक्षरे आणि विशेष चिन्ह दर्शवली जातात. या ठिकाणी संख्या अक्षरे आणि विशेष चिन्ह म्हणजे काय, जसं की बघा तुम्हाला QR सारखं अवेलेबल असतो, त्यांना आपण 8 बिट्सच्या गटामध्ये त्यांना बाइट्स वगैरे असं म्हणतात. 8 बिट्सना बाइट्स पण म्हणतात आणि तुम्हाला संख्या अक्षर वगैरे सुद्धा दिलं जात असते, त्याला पण आपल्याला बाइट्स म्हणता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर डेस्कटॉपवर दिसणारा माउस पॉइंटर याला अजून काय म्हणतात. आता बघा डेस्कटॉपवर आपल्याला माउस दिसतो, मी कसं दिसतो ते वगैरे तुम्हाला शो करून दाखवतो. बघा मी विंडोवर जातोय, तुम्हाला हे ॲरो दिसत असेल, दिसत आहे माउस पॉइंटरचा आपला ॲरो. हा, तर याला काय म्हटलं जाते, ॲरो पॉइंटर. काय म्हटलं जाते, ॲरो पॉइंटर. आता या ठिकाणी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये स्क्रीनचा कोणताही भाग सहज पाहण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता. आता बघा हा जो माउस दिलेला आहे हा आपल्या ज्या हातामध्ये आहे, आपण याला कोणत्याही विंडोच्या स्क्रीन मध्ये आपल्याला सहज पाहण्यासाठी आपण मुवमेंट करू शकतो. समजलं. त्याच्यानंतर माहिती दुय्यम संग्रहण साधनात साठवण्याची प्रक्रिया काय असतं. आता दुय्यम म्हणजे काय, जसं आपण पहिले रायटिंग करत असतो आणि रायटिंग करूनच आपण एखादा डेटा साठवून ठेवण्याचं काम करतो. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी रायटिंग आपण माहिती देण्यासाठी यूज करत असतो, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विंडोज 10 मध्ये डेटा संरक्षणासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाऊ शकते. बघा डेटाचे संरक्षण ठेवण्यासाठी बीट लॉकर, कोणतं, बीट लॉकर हा सॉफ्टवेअर वापरले जाते. कोणतं, बीट लॉकर. माणसाला समजणाऱ्या गोष्टी संगणक समजू शकेल अशा स्वरूपात रूपांतरित करणारी उपकरणे कोणती. तर बघा त्याचं आन्सर आहे, त्याचं उत्तर आहे आपल्याला इनपुट डिव्हाइस. आता इनपुट डिव्हाइस कोणते, जसं की तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असल्यास आपण काय करतो, पहिल्यांदा आपल्याला इंटरनेट थ्रू माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आपण काय करतो, पहिल्यांदा सर्च करतो. सर्च कुठून करतो आपण, कीबोर्डनं. आता कीबोर्डनं टाईप केल्यावर तो डेटा कुठं जाते, आपल्याला कॉम्प्युटर मध्ये जाते. त्याच्यानंतर समोरची प्रोसेस आपल्याला समजण्यासाठी आणतो. तर म्हणून आपण कीबोर्डचा यूज करतो, इनपुट डिव्हाइसचा वापर करतो. कीबोर्ड हा इनपुट डिव्हाइस असते, ठीक आहे की नाही. हा, तर त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला माणसाला समजण्यासाठी समजू शकेल आणि ते रूपांतरित करू शकतो. ठीक आहे. चला, तर इनपुट डिव्हाइस तुम्हाला समजला आहे. त्याच्यानंतर रॅमच्या तुलनेत दुय्यम संग्रहण साधनांमध्ये डेटा साठवणुकीचे कोणते वैशिष्ट्य वेगळे असते म्हणते. बघा रॅमच्या तुलनेत दुय्यम संग्रहण साधनांमध्ये डेटा साठवणुकीचे कोणते वैशिष्ट्य वेगळे असते. बघा इथं व्हॉलेटिलिटी म्हणजे काय, अस्थिरता, आणि रॅम हे अस्थिरता आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला संग्रह म्हणजे काय, आपला डेटा व्यवस्थित ठेवण्यासाठी यूज केले जातं. ठीक आहे. डेटा ठेवण्यासाठी बघा ते प्रॉपर ठेवलं जात नाही तर ते अस्थिरता राहते. स्थिरता म्हणजे प्रॉपर साठवणूक, जसं की परमनंट मेमरी असते ती, पण ही परमनंट मेमरी नाही तर ते अस्थिरता आहे. ठीक आहे. त्याला व्हॉलेटिलिटी म्हटले जाते. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, एखादे संस्थान इंटरनेटचा वापर प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी फिल्टर प्रोग्राम कसा वापरू शकतो. एखादे संस्थान इंटरनेटचा वापर प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी फिल्टर प्रोग्राम कसा वापरू शकतो. अयोग्य वेबसाईट ब्लॉक करून, वेळेची मर्यादा सेट करून. बघा जे आपल्याला वेबसाईटचे नोटिफिकेशन वगैरे येतात ते आपण त्या वेबसाईट मधलं
जे काही नोटिफिकेशन येतात त्याला आपण काय करू शकतो, ब्लॉक करून ठेवू शकतो, जेणेकरून तुम्हाला विनाकामाचे नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही आणि ते आपण वेळेची बचत सुद्धा करत असतो व्यवस्थित आपण त्या टायमिंगमध्ये. यामध्ये खालीलपैकी कोणते वास्तविक सुरक्षा व गोपनीयतेचे धोके नाहीत? स्पॅम तुम्हाला माहित आहे, प्रत्येक कंपनीचे कोणते ना कोणते रोजचे रोज मेसेज येत असतात आणि हे तुम्हाला कोणतेही धोके पोहोचवत नाही. संगणक प्रणालीमध्ये डिव्हाइस ड्रायव्हरचे मुख्य कार्य काय आहे? आता बघा, संगणकामध्ये मुख्य कार्य काय असतो की आपण एखाद्या वेळेस विशिष्ट इनपुट आणि आउटपुट उपकरणांना संगणक प्रणालीशी संवाद साधण्यासाठी सक्षम करणे. आपण इनपुट आणि आउटपुट आपण प्रत्येक वेळेस देत असतो आणि ते संवादासाठी म्हणजे काय, आता मी तुमच्यासोबत बोलत आहे, ठीक आहे, मी इनपुट देत आहे, तुमच्याकडून तो जे ऐकाल तो आउटपुट पण होण्यासाठी चालतो. त्याच्यामुळे आपण इथून संवाद वगैरे साधू शकतो. हे कशाचे कार्य आहेत? डिव्हाइस ड्रायव्हरचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रॅमच्या तुलनेत दुय्यम संग्रहण साधनांमध्ये डेटा साठवण्याचे कोणते वैशिष्ट्य वेगळे असते? तुम्ही आता सांगितलं होतं या ठिकाणी अस्थिरता. त्याच्यानंतर परत आलेला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धत लॅपटॉपची बॅटरी आयुष्य कमी करू शकते? खालीलपैकी कोणती पद्धत लॅपटॉपची बॅटरी आयुष्य कमी करू शकते, म्हणजे डेड नाही झालं पाहिजे त्यासाठी. तर लॅपटॉप दीर्घकाळ न वापरताना बॅटरी काढून न टाकता ठेवून, म्हणजे तुम्हाला कधी लॅपटॉप जर आपण जास्त वेळ ठेवायचे असल्यास, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही बॅटरी वगैरे लॅपटॉपची वापरताना न काढणे, म्हणजे काढून न टाकता ते जसं आहे तसंच ठेवणे, तेच आपल्याला लॅपटॉपची बॅटरी चांगली ठेवण्यास मदत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, इथे दिलेलं आहे, हे असे युटिलिटी प्रोग्राम आहे जे आवश्यक फाईल तुकडे शोधून काढते, त्यांना काढून टाकते आणि फाईल्स व मोकळ्या जागेची मांडणी सुधारते. बघा, असे युटिलिटी प्रोग्राम आहे जे अनावश्यक फाईल तुकडे शोधून काढते, त्यांना काढून टाकते आणि फाईल्स व मोकळ्या जागेची मांडणी सुधारते. इथला हा डबल झालेला आहे, ठीक आहे, गरज नाही. तर आपल्याला डिस्क फ्रॅगमेंटर हे एक असे युटिलिटीज प्रोग्राम आहे जे की तुम्हाला जे विनाकामाचे फाईल्स आहेत, जे काही डिलीट केलेले वगैरे स्पॅम फाईल आपण म्हणतो, ठीक आहे, ते डिलीट केलेले फाईल ते पूर्ण काढून टाकण्याचे काम डिस्क फ्रॅगमेंटर हा करत असतो आणि हा एक युटिलिटी प्रोग्राम आहे. आणि युटिलिटीज प्रोग्रामला सर्व्हिस प्रोग्राम सुद्धा म्हटले जाते. ठीक आहे, चला, युटिलिटीना सर्व्हिस प्रोग्राम पण म्हटले जाते, सर्व्हिस प्रोग्राम. ओके, चला समोर जाऊ. तर बघा, कोणते प्रोग्राम फाईलचा आकार कमी करून डिस्कवर कमी जागा व्यापण्यासाठी मदत करतात? फाईल कम्प्रेशन. कोणतं? फाईल कम्प्रेशन. याच्याने काय होतो, आम्ही एखादी साईज वगैरे इमेजची किंवा फाईलची साईज कमी जास्त करता येते. वर्ड प्रोसेसर मध्ये मजकूर टाईप करण्यासाठी सर्वात महत्वाचे इनपुट उपकरण काय आहे? तुम्हाला माहित आहे, मजकूर म्हणजे काय? एखादा मॅटर टाईप करणे. मजकूर म्हणजे काय? एखादा मॅटर टाईप करणे. आणि मॅटर टाईप करण्यासाठी तुम्हाला कीबोर्डची आवश्यकता जास्तीत जास्त पडते मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला माहितीच आहे तसं. क्रीडा माहिती मिळवण्यासाठी विशेष शोध इंजिन कशी शोधाल? आता काही नाही, आपल्याला एखादं सर्च इंजिन शिवाय शोधायचं आहे, तर आपण डायरेक्टली एखादं वेब पेज ओपन करू, त्या वेब पेज मध्ये ते जो एड्रेस राहते त्या एड्रेस मध्ये आपण टाईप करणार. कसं टाईप करणार? स्पोर्ट्स स्पेशलाइज सर्च इंजिन असे शोध सेवा टाईप करून आपण काय करू शकतो? शोधू शकतो. आता जीपीएस तंत्रज्ञान सुरुवातीला कोणत्या उद्देशासाठी विकसित केले गेले? आता जीपीएस तुम्हाला कशासाठी उपयोगात आणलेले होते, विकसित केले होते? लष्करी नेव्हिगेशन साठी. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, रिकाम जागा हे विशेष प्रोग्राम आहे जे विशिष्ट इनपुट आउटपुट उपकरणांना संगणक प्रणालीशी संवाद साधण्यासाठी सक्षम करतात. कोणते? डिव्हाइस ड्रायव्हर. आपण याच्या आधी पण हा प्रश्न पाहिला होता. प्रश्न घुमून फिरून विचारलं तरी आन्सर त्याचं प्रॉपरच असते, लक्षात घ्या. डिव्हाइस ड्रायव्हर आपल्याला इनपुट आउटपुट देऊन आपल्याला संवाद म्हणजे आपण बोलण्यासाठी म्हणजे सक्षम करत असतो. लक्षात आला? इथे बघा, CISC चे फुल फॉर्म तुम्हाला हा इम्पॉर्टंट आहे.
CISC चे फुल फॉर्म पहा, कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. कोणता आहे? कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर. त्यानंतर खालीलपैकी कोणती वायरलेस तंत्रज्ञान सामान्यतः 33 फूट अंतरापर्यंत अल्प पल्ल्याच्या संवादासाठी वापरले जाते? आता बघा, कमी याच्यामध्ये 33 फूट अंतरापेक्षा अल्प म्हणजे त्याच्यापेक्षा कमी, तर आपण ब्लूटूथचा वापर करतो एखाद्या वेळेस. बघा, एखादा फाईल ट्रान्सफर करण्यासाठी यूज केले जाते. आता खालीलपैकी दिल्यापुढे आपण इथं ऑप्शन वगैरे काही दिलेलं नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आपण ब्लूटूथने आपण काय करू शकतो, जवळजवळ कनेक्टिव्हिटी साधू शकतो. जसं की आपण ब्लूटूथचा वापर सर्वात जास्त यूज केला जाते हेडफोन सारखं, जसं मी वापरत आहे. ठीक आहे, ब्लूटूथ कनेक्शन आहे. त्याच्यानंतर पहा, कोणता प्रिंटर कागदाच्या पृष्ठभागावर उच्च गतीने सूक्ष्म शाईचे थेंब फवारून छपाई करतो? इंकजेट प्रिंटर. बघा, लक्ष द्या, इंकजेट प्रिंटर हा कागदाच्या पृष्ठभागावर उच्च गतीने सूक्ष्म शाईचे थेंब फवारून छपाई करतो. नंतर बघा, GPS तंत्रज्ञान मुख्य कार्य काय आहे? आता मुख्य कार्य काय? एखाद्या उपकरणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे, ग्लोबलायझेशन. ठीक आहे, चला असं या ठिकाणी बघा. त्यानंतर जर एखाद्या वेबसाईटला DVD सारख्या मीडिया फाईल्स वापरण्याची गरज असेल तर कोणते ऍप्लिकेशन वापरावे? तर बघा, आपण DVD वापरतो तर VLC मीडिया प्लेअर आपण मोस्ट ऑफ द यूज केले जाते. DVD साठी दुसरं पण आहे, पण DVDचा फुल फॉर्म आहे डिजिटल वर्सटाईल डिस्क. DVDचा फुल फॉर्म काय आहे? डिजिटल वर्सटाईल डिस्क. आणि याचं जो स्टोरेज असते ते असते 4.7 GB. किती असते? 4.7 GB. लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर खालीलपैकी कोणता मॉडेम प्रकार नाही म्हणते? आता इथं मॉडेम कोणकोणतं दिलेलं आहे ते माहित नाही आपल्याला. डायरेक्टली PDA दिलाय. आता PDA काय असते बघा, PDA बहुतेक मुलांना माहित नसतं. PDA हा एक मोबाईल असतो. ठीक आहे, त्याला आपण PDA फुल फॉर्म जो म्हणतो पर्सनल डिजिटल असिस्टंट आहे का नाही? पर्सनल आहे तो, तुम्ही दुसऱ्याला देता का? नाही, तुमच्या वेळेस ठेवता स्वतः, आहे का नाही? हा, तो म्हणून पर्सनल असते. आणि मॉडेमचा प्रकार म्हणजे मॉडेम म्हणजे इंटरनेटचे म्हणजे इंटरनेटसाठी यूज केले जाते, त्याला मॉडेम म्हणतात. ठीक आहे, त्याला असो आपण नॉमिनल बघतोय. त्यानंतर बघा, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? NOS चे कार्य खालीलपैकी कोणते आहे? तर बघा, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य नेटवर्क संसाधनांचे नियंत्रण ठेवणे आणि वापरकर्त्यांना सुरक्षा प्रदान करणे. त्याच्यानंतर इंटरनेटवर पॅकेटायझेशन वापरून माहिती कशी पाठवली जाते हे सर्वात चांगले कोण दर्शवते म्हणताय? का कशासाठी? इंटरनेटवर पॅकेटायझेशन वापरून माहिती पाठवली जाते हे सर्वात चांगले कोण दर्शवते? बघा, माहिती पॅकेट्स मध्ये विभागली जाते. प्रत्येक पॅकेट वेगवेगळ्या मार्गाने पाठवले जाते आणि गंतव्यस्थानी पुन्हा एकत्र केले जाते. इथे दिलेलं आहे बघा, माहिती पॅकेट्स मध्ये विभागली जाते म्हणजे ते डिवाइड केले जाते आणि प्रत्येक पॅकेट वेगवेगळ्या मार्गाने पाठवले जाते. ते ट्रॅकच्या माध्यमातून वेगवेगळ्या याच्यावर पाठवले जाते. ठीक आहे, आणि पुन्हा एकत्र केले जाते म्हणते त्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये स्क्रीनचा कोणताही भाग सहज पाहण्यासाठी आपण सोपा मार्ग आपण पाहिला होता, माऊस. ठीक आहे, आणि कम्प्युटर मध्ये कोणताही प्रोग्राम चालू करणे बंद करणे यासाठी पण माऊसचाच यूज केला जाते. आणि माऊस एक आहे, एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे. कोणता डिव्हाइस आहे? माऊस पॉइंटिंग डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस तर आहे, परंतु मोस्ट ऑफ द याला पॉइंटिंग डिव्हाइस म्हटले जाते. त्याच्यानंतर इंटरनेट सिक्युरिटी सूटचं सर्वात चांगली व्याख्या कोणती? इंटरनेट सिक्युरिटीसाठी बघा, सायबर तुम्हाला माहित आहे. हा, इथे बघा, सुरक्षा आणि गोपनीयता राखण्यासाठी डिझाईन केलेले सॉफ्टवेअरचे एकच संच. ठीक आहे, सायबरचा आहे, तुम्हाला दिलेला आहे. सिक्युरिटीसाठी तुम्हाला त्यांचे महत्व माहिती ठेवणे गरजेचे आहे. आपण कशा प्रकारे आपलं सिक्युरिटी आपण ठेवू शकतो. त्याच्यानंतर खालीलपैकी संगणकावर शॉर्टकट तयार करण्याचा फायदा नसलेला पर्याय कोणता? RSI. आता रिपिटेटिव्ह स्ट्रेन इंजुरी, धोका कमी होतो. काय तो? धोका कमी होतो म्हणताय. शॉर्टकट तयार करण्याचा फायदा नसलेला पर्याय कोणता?
जर आपण शॉर्टकट वगैरेचा यूज केला तर असं होतं. ठीक आहे, बाकी काहीच नाही त्याचं. तुम्हाला संगणकावर शॉर्टकट तयार करण्याचा फायदा नसलेला या बाकीचे फायदे होतो, कारण याचा धोका कमी होतो, काही असा विषय नाही आहे. ठीक आहे, आपल्याला उशीर होते तेव्हाच फरक आहे. त्यानंतर बघा, रिकामी जागा युटिलिटी हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल शोधते आणि ती वापरकर्त्याच्या परवानगीने त्यांना काढून टाकतो. त्याला डिस्क क्लीनअप म्हणतात. काय म्हणतात? डिस्क क्लीनअप. एखादा आपण फाईल वगैरे डिलीट वगैरे केल्या परंतु बाकीचं ते त्या ठिकाणी अवेलेबल आहे, तर आपण काय करतो, स्कॅन वगैरे करून आपण ते पूर्ण डिस्क क्लीनअप करून घेत असतो. ठीक आहे, आणि ते परमिशन दिल्यानंतरच ते काढून टाकू शकतो, बाकी काही नाही. तर अशा प्रकारे आपले 30 प्रश्न झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न डबल आलेला दिसेल. आणि बघा, मी आता तुम्हाला 2-3 प्रश्न असं सांगतोय. ठीक आहे, थेरोटिक तुम्ही तोंडी वगैरे ऐकून घ्या. बघा, 20-20-20 हा जो रूल असते तो डोळ्यांसाठी दिलेला असते. त्यासाठी असते डोळ्यांसाठी म्हणजे काय, 20 मिनिटं पाहणे, 20 सेकंद तुम्हाला थांबणे, अजून तुम्हाला ते यासाठी असतो. ठीक आहे, बरं असो. 20-20-20 म्हटलं तर हा डोळ्यांसाठी असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर रॅम ही टेम्पररी मेमरी असते. रॅम कोणती मेमरी असते? टेम्पररी, म्हणजे तात्पुरती मेमरी. ठीक आहे, जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंतच ती अवेलेबल असतो. ठीक आहे, तर असे तुम्हाला मी 30 प्रश्न सांगितलेले आहेत आणि हे नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, 2-3 वेळ पाहिला तुम्हाला समजून जाईल काय असतो. ठीक आहे, आणि काही समजलं नसल्यास कमेंट करा. ठीक आहे, असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर मित्रांनो, बाय बाय.